नमस्कार, सुप्रभात. मी रुशाली यादव. सारंग सकाळचे 8 वाजता आहेत आणि आता आपण पाहणार आहोत सुपरफास्ट 100 बातम्या. आज सकाळी 11 वाजता होणाऱ्या पत्रकार परिषदेमध्ये अनेक सत्याचे बॉम्ब फुटतील, मोठे खुलासे करणार जरांगेंवर आरोप करणाऱ्या अजय बारसकरांचा दावा. लोणावळ्याच्या बंगल्यातील बैठकीमध्ये काय डील झाली, बारसकरांचा मनोज जरांगेंना सवाल. तर डील झाल्यानं सरसकट आरक्षणाची मागणी सोडली आणि सगळे सोयरेची मागणी केली, बारसकरांचा दावा. माझ्यासह जरांगेंची नार्को टेस्ट करा, बारसकरांची मागणी. स्वतःला पारदर्शक म्हणताय, मग टेस्टला सामोरं जा. नार्को टेस्टसाठी बारसकरांचं जरांगेंना चॅलेंज. सरकारचं ऐकून मराठ्यांना संपवायला निघालेत, भंगार लोकांना उत्तर द्यायला मी मोकळा नाही, जरांगे पाटलांचं अजय बारसकरांना प्रत्युत्तर. मनोज जरांगेंवर पुण्यामध्ये 420चा गुन्हा दाखल. हिंमत असेल तर अब्रू नुकसानीचा दावा कर, मी कोर्टामध्ये पुरावे देतो, अजय बारसकरांचं जरांगेंना खुलं आव्हान. मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्र्यांच्या जवळचा माणूस षडयंत्र रचतोय, जरांगेंचा गंभीर आरोप. उद्या निर्णायक बैठक घेऊन काय षडयंत्र सुरू आहे हे सांगणार, जरांगे पाटलांचा इशारा. अजय बारसकरांचा देहू संस्थानाशी काहीही संबंध नाही, आमचा मनोज जरांगे पाटलांना पाठिंबा. अजय बारसकरांसोबत देहू संस्थानकडून स्पष्टीकरण. जरांगे पाटलांनी उपोषण करू नये, क्षत्रिय उपोषण करत नाही, क्षत्रिय मैदानामध्ये लढतात. जरांगेंना लढाई लढायची असेल तर रस्त्यावर यावं, बच्चू कडू यांचं जरांगेंना आवाहन. परभणीमध्ये ओबीसी आणि मराठा संघटनांमध्ये वाद पेटण्याची शक्यता. 26 तारखेच्या ओबीसी एल्गार मेळाव्यामध्ये भुजबळांना येऊ देणार नाही, भुजबळांविरोधात मराठा संघटना आक्रमक. जरांगे पाटलांनी लोकसभा लढण्यापेक्षा विधानसभा लढवावी, मनोज जरांगेंनी विधानसभा निवडणूक लढण्याचा बच्चू कडूंचा सल्ला. आपापल्या गाव तसंच शहरातील छोटे पक्ष संपवा, छोट्या पक्षातील कार्यकर्त्यांना भाजपमध्ये घ्या, चंद्रशेखर बावनकुळेंनी भाजप पदाधिकाऱ्यांना आवाहन केल्याची सूत्रांची माहिती. उद्यापासून राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळाची आज बैठक. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सत्ताधाऱ्यांकडून चहापानाचं आयोजन. आज दुपारी 1 वाजता महाविकास आघाडीची बैठक. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर अंबादास दानवेंच्या कार्यालयामध्ये बैठक होणार. अजित पवार गटाचा लोकसभेच्या 10 जागांवर दावा, मात्र कुणाला किती आणि कोणत्या जागा हे वरिष्ठ नेते ठरवतील. जागा वाटपावर छगन भुजबळांची प्रतिक्रिया. नारायण राणेंची लोकसभा उमेदवारी निश्चित, सूत्रांची माहिती. रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघासाठी भाजपकडून राणे उमेदवार असल्याची माहिती. राणे विरुद्ध विनायक राऊतांमध्ये थेट लढत होणार. नारायण राणेंमध्ये लोकसभा निवडणूक लढवण्याची हिंमत नाही, पराभव दिसत असल्यानं राणे पळ काढत आहेत. अशा पळपुट्या राणेंचा नक्की पराभव करू, विनायक राऊतांचा राणेंवर हल्लाबोल. अशा कुत्रा मांजराला मी घाबरत नाही, लोकसभा निवडणुकीवरून विनायक राऊत आणि संजय राऊतांच्या टीकेला नारायण राणेंचं प्रत्युत्तर. मुंबईमध्ये राहून सिंधुदुर्ग चालवण्याची भाषा कुणी करू नये, आता नारायण राणेंना निवडून आणण्यासाठी दिवसरात्र एक करू, दीपक केसरकरांचा खासदार विनायक राऊतांना इशारा. महायुतीमध्ये लोकसभेच्या जागावाटपामध्ये काही जागांची अदलाबदल होऊ शकते, जागावाटपावर शिवसेना खासदार गजानन कीर्तीकरांची प्रतिक्रिया. 2014ला फडणवीस पुंगी फुंकत होते, मराठा आणि धनगरांना आरक्षण देणार असं म्हणाले होते. सरकारनं धनगर आरक्षणाचं लॉलीपॉप दिलं, नाना पटोलेंची फडणवीसांवर टीका. किल्ले रायगडावर शरद पवारांकडून शिवरायांना अभिवादन. राज सदरीवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर तुतारी चिन्हाचं अनावरण. खासदार आमदारांसह बड्या नेत्यांची उपस्थिती. या आनंदाची तुतारी, सर्वसामान्य माणसाची तुतारी. शिवछत्रपतींचा आशीर्वाद घेऊन नवी सुरुवात. शरद पवारांचे नेते आणि कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेश. छत्रपतींचं नाव न घेणाऱ्या पवारांना आज रायगड आठवला. छत्रपतींचं नाव घेतल्यावर मुस्लिम मतं जातील असं त्यांना वाटायचं. राज ठाकरेंचा शरद पवारांवर जोरदार निशाणा. 40 वर्षांनी का होईना पवारसाहेब रायगडावर गेले याचं समाधान. अजितदादांमुळे पवारसाहेबांना शिवाजी महाराज आणि रायगडाची आठवण झाली. देवेंद्र फडणवीसांचा पवारांना खोचक टोला. तुतारी वाजून तुम्ही लोकांना बहिरं करायचं काम करताय, निवडून येणं कठीण पण तुतारी वाजवायला हरकत नाही, भुजबळांची शरद पवार गटावर टीका. काही राजकीय प्रश्नांमुळे वेगळा निर्णय घ्यावा लागला, वळसे पाटलांचं वक्तव्य. तर वळसेंच्या भाषणाच्या वेळेला कार्यकर्त्यांकडून शरद पवार जिंदाबादच्या घोषणा. तुमच्या एवढं माझंही पवारांवर प्रेम, वळसे पाटलांचं उत्तर. तुम्हाला मी दिलेल्या उमेदवारासमोरील बटन दाबायचंय, घड्याळाचं बटन दाबा. अनेक वर्षात न झालेली कामं 5 वर्षात करून दाखवेन, अजित पवारांचं आवाहन. तुतारी हे अप्रतिम चिन्ह आम्हाला मिळालंय, आजपासून लोकसभेच्या तयारीला लागूया. सुप्रिया सुळेंकडून आगामी लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू. नवनीत राणांनी मला बोगस जात प्रमाणपत्र मिळवून दिल्यास मी अमरावतीमधून लढेन, खासदार इम्तियाज जलील यांचा नवनीत राणांना टोला.
शिर्डी लोकसभेच्या जागेसाठी आम्ही आग्रही, काँग्रेस किंवा ठाकरे गट शिर्डीमध्ये मवियाचाच खासदार होईल. 48 पैकी अनेक जागांवर एकमत, काही जागांवर चर्चा सुरू. बाळासाहेब थोरातांची माहिती. लोकसभेला ज्या जागांवर लढता येईल त्या जागांवर आमचा सर्व्हे सुरू. लोकसभेच्या जागा वाटपावर खासदार इम्तियाज जलील यांची प्रतिक्रिया. मोदी सरकारने दिलेली आश्वासनं पूर्ण होत नाहीत. राष्ट्रवादी भ्रष्टाचारी असल्याचं मोदींनी म्हटलं होतं. भ्रष्टाचार झाला म्हणता मग चौकशी समिती नेमा. शरद पवारांचं मोदी सरकारला आव्हान. इतर राजकीय पक्ष केवळ मतांसाठी कामं करतात. भाजपसाठी आधी वैचारिक मतं लाख मोलाचं. मोदींनी शिवरायांचे विचार जोपासले. उदयनराजेंची प्रतिक्रिया. मुख्यमंत्र्यांनी घेतलेला निर्णय माहिती नव्हता. सुरतला गेल्याचं न्यूजमध्ये पाहिल्यावर कळालं. वडिलांनी घेतलेला निर्णय शेवटपर्यंत पुढे नेला. श्रीकांत शिंदेंची प्रतिक्रिया. खडसेंना घरचेच लोक पुन्हा या म्हणतात. नेते म्हणत नाहीत. रक्षाताई, छोट्याताई त्यांना पुन्हा या म्हणतात. घरामधल्या घरात त्यांनी एकमेकांना आवाहन करावं. गिरीश महाजनांनी खडसेंवर टीका केली आहे. आव्हानं कोण देतंय, कुणाच्या आव्हानाला उत्तर द्यायचं हे महत्वाचं. आदित्य ठाकरेंबाबतच्या प्रश्नावर श्रीकांत शिंदेंची प्रतिक्रिया. उपमुख्यमंत्री अजित पवारांचा लोकसंख्या नियंत्रणावरून मिश्किल टोला. 2 अपत्यांवरच थांबा, हात जोडून विनंती करतो. अजित पवारांच्या लोकसंख्येवरील भाष्यावर उपस्थितांमध्ये हशा पिकला. गरिबांसाठी वैद्यकीय सुविधा घेणं आता खूप महागलंय. खासगी रुग्णालयामधील भरमसाठ दरांमुळे अनेक रुग्ण मृत्यू स्वीकारतात. नागपुरातल्या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरींकडून खंते व्यक्त. मुख्यमंत्री शिंदेंकडून ठाण्यामधल्या वनंग गडावर मच्छिंद्रनाथांची आरती. काही वर्षांपूर्वी आनंद दिघेंनी गडावर आरती केल्यानंतर ती परंपरा आजही कायम. आरती दरम्यान सुरक्षेसाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात. राजकारण म्हणजे छापा काटा. कुस्ती होईल तेव्हा पाहून घेऊ, पण सध्या मी करत असलेल्या सामाजिक कामांमुळे रात्री शांत झोप येऊ लागते. मंत्री गुलाबराव पाटलांची प्रतिक्रिया. चंद्रपुरातील जाहीर सभेमध्ये खासदार इम्तियाज जलील यांच्याकडून पंतप्रधान मोदींची नक्कल. मोदींनी अजित पवारांवर केलेल्या आरोपांची जलील यांनी केली नक्कल. माझ्या पायजम्याएवढी नितेश राणेंची उंची, आमची सहन करण्याची क्षमता ओलांडू नका. खासदार इम्तियाज जलील यांचा इशारा. अमृत भारत योजनेअंतर्गत मुंबईतील 20 रेल्वे स्थानकांचं कायापालट होणार. मध्य रेल्वेवरील 12 तर पश्चिम रेल्वेवरील 8 स्थानकांचा समावेश. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा लोकल ट्रेननं प्रवास. कल्याण कांबा गावामध्ये 3 नवीन कॉलेज कॅम्पसचं अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या हस्ते उद्घाटन. मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान सातारा दौऱ्यावर. भाजपच्या क्लस्टर अभियानाअंतर्गत कराड दक्षिणमधील भाजपच्या संघटनात्मक वाटचालीचा घेतला आढावा. वर्षभरात 45 नव्या राजकीय पक्षांची नोंद. राज्यातील एकूण पक्षांची संख्या 396 वर. निवडणूक आयोगाची माहिती. राज्यात कायदा सुव्यवस्था चांगली ठेवण्यासाठी कठोर भूमिका घेतोय. कुठल्याही दबावाला बळी न पडता पोलिसांनी काम करावं. ड्रग्ज कारवाई प्रकरणी अजित पवारांचे पोलिसांना आदेश. पुणे पोलिसांच्या ड्रग्ज विरोधातील कारवाईमुळे गृहमंत्री फडणवीसांकडून 25 लाखांचं रोख बक्षीस जाहीर. पोलिसांच्या संबंधित पथकांचा फडणवीसांच्या हस्ते सत्कार. अजित पवारांचे पुत्र जय पवार सलग 3ऱ्या दिवशी बारामती दौऱ्यावर. बारामतीच्या ग्रामीण भागामधील कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेऊन संवाद साधला. पुण्यामध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नव्या उपक्रमाचा शुभारंभ. नाथ तुतारीचा महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा या अभियानाला पुण्यामधून सुरुवात. तुतारी चिन्ह मिळाल्यानं धुळ्यामध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून जल्लोष. तुतारी वाजवत एकमेकांना पेढे भरवत कार्यकर्त्यांकडून जल्लोष साजरा. मीरा भाईंदरमध्ये भाजपचा कार्यकर्ता मेळावा पार. कार्यक्रमाला राज्यमंत्री रवींद्र चव्हाणांची उपस्थिती. अबकी पार 400 पार मिशनच्या कामाला लागण्याच्या सूचना. यवतमाळमध्ये मंत्री गिरीश महाजनांचा महिलांकरता मार्गदर्शन मेळावा. मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाअंतर्गत मेळावा पार. धुळे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये खासदार सुभाष भामरेंची पाणी टंचाई संदर्भात बैठक. जिल्ह्यामध्ये पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या पाण्याचा आणि चाऱ्याचा प्रश्न गंभीर. उपाययोजना करण्याच्या सूचना. नंदुरबारमध्ये आज वैद्यकीय महाविद्यालयाचं भूमिपूजन होणार. पंतप्रधान मोदींच्या ऑनलाईन उपस्थितीमध्ये भूमिपूजन पार पडणार. नागरिकांना दिलासा मिळणार. गोरेगाव फिल्म सिटीच्या आतील प्राईम फोकस लिमिटेडची भिंत अचानक कोसळली. 2 मजुरांचा मृत्यू, 1 जण जखमी. संतू मंडल आणि जयदेव मंडल अशी मृत व्यक्तींची नावं. भाईंदरच्या उत्तन डम्पिंग ग्राउंडला भीषण आग. आगीमुळे परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात धुराचे लोट. अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण. बीडमध्ये वाऱ्यामुळे महासंस्कृती महोत्सवाचा मंडप कोसळला. उद्घाटन कार्यक्रमापूर्वीच मंडप कोसळल्यानं स्टॉलमधील साहित्याचं मोठं नुकसान. 4 महिला किरकोळ जखमी. धुळे जिल्हा परिषदेचा 2024-25 आर्थिक वर्षासाठी 23 कोटींचा अर्थसंकल्प सादर. अर्थसंकल्पामध्ये विद्यार्थ्यांच्या इस्रो सहलीसाठी 20 लाखांची तरतूद.
अमृत भारत रेल्वे स्थानक योजनेला पुन्हा सुरुवात होणार. या योजनेमध्ये नंदुरबार रेल्वे स्थानकाचा देखील समावेश. देशामधील 554 रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास होणार. जळगावच्या धरण गावातील पाळधी इथे मंत्री गुलाबराव पाटलांच्या हस्ते दिव्यांगांना ई सायकलचं वाटप. 500 दिव्यांग बांधवांना इलेक्ट्रिक सायकल मिळाल्यानं गुलाबराव पाटलांचे मानले आभार. धुळ्यामध्ये बांधकाम विभागाच्या कल्याण मंडळाकडून मजुरांना संसार उपयोगी वस्तूंचं वाटप. वस्तू घेण्यासाठी महिला पुरुष कामगारांची मध्यरात्री गर्दी. कामगार विभागाकडून कुठलीही सोय नाही. ठाण्याच्या शहापुरातील आदर्श विद्यामंदिर शाळेमध्ये कला संध्येचं आयोजन. ठाणे जिल्ह्यामधील गुणवंत विद्यार्थी आणि पालकांचा सत्कार. धुळे जिल्ह्यामध्ये शिरपूरच्या श्री खंडेराव महाराज यात्रोत्सवाला सुरुवात. मंदिर परिसरामध्ये विविध वस्तूंची खाऊंची दुकानं दाखल. यात्रोत्सवात यश व बाजार ठरतो प्रमुख आकर्षण. जळगावात संत रोहिदास महाराज जयंतीनिमित्त भव्य मिरवणूक. ढोल ताशांच्या गजरामध्ये नृत्य करत समाज बांधवांकडून जल्लोष साजरा. धुळ्यामधल्या वलवाडी गावालगत असलेल्या अमरधाम पुलावर घाणीचं साम्राज्य. नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर. तक्रारी देऊनही मनपा प्रशासनाचं दुर्लक्ष. नंदुरबारमध्ये महावितरण विभागाकडून टप्पा सवलत बंद. टप्पा सवलत बंद झाल्यानं ग्राहकांना एकाच वेळी वीज बिल भरावं लागणार. नागरिकांच्या आर्थिक अडचणी वाढणार. नंदुरबारमध्ये शेतकऱ्यांनी कापूस साठवणूक करून ठेवला, मात्र अद्यापही कापसाला चांगला भाव नाही. साठवलेला कापूस खराब होण्याची शक्यता. शेतकरी हवालदिल. पत्नीच्या चेहऱ्यावर ऍसिड टाकून फरार झालेल्या पतीला पनवेल तालुका पोलिसांनी बेड्या ठोकल्या. आरोपीला पनवेल रेल्वे स्थानक परिसरातून ताब्यात घेतलं. कल्याण स्टेशनवर स्फोटक इलेक्ट्रिक डिटोनेटर ठेवणाऱ्या दोघांना बेड्या. जॉय डेव्हिड कालवा उर्फ नायडू, ऋषिकेश देविदास निकुंभ अशी आरोपींची नावं, तर स्फोटक आणणारा आरोपी मात्र अजूनही फरार. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7 तलावातील पाणीसाठ्यामध्ये गतवर्षीच्या तुलनेमध्ये तब्बल 8% पाणी कमी. पाणी कपात टाळण्यासाठी पालिकेकडून राज्य सरकारकडे भातसा आणि अप्पर वैतरणामधील राखीव पाण्यासाठी मागणी. पाणी मिळालं नाही तर पाणी कपातीची शक्यता. विरारमध्ये घरफोडी करणाऱ्या सराईत गुजराती टोळीला अटक. सोनं मोबाईलसह 1,24,000चा मुद्देमाल हस्तगत. विरार पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेची कारवाई. वसईमध्ये पोलिसांच्या सतर्कतेमुळे मॉब लिचिंगचा प्रकार टळला. कारच्या धडकेमध्ये महिलेचा मृत्यू झाल्यानं जमावाकडून तिघांना मारहाण. पोलीस वेळेवर पोहोचल्यानं तिघांचा जीव वाचला. मुंबईतील धोकादायक शिव रेल्वे उड्डाण पूल बंद करण्यासाठी नव्या तारखेची घोषणा. 29 फेब्रुवारीपासून पूल 2 वर्ष वाहतुकीसाठी बंद राहणार. पर्यायी मार्ग वापरामुळे शिव रुग्णालयाजवळ वाहतूक कोंडीची शक्यता. मुंबई विद्यापीठाच्या पदव्युत्तर विधी शाखेच्या द्वितीय सत्र परीक्षेचा निकाल शनिवारी जाहीर. विद्यापीठानं तब्बल 78 दिवसानंतर परीक्षेचा निकाल जाहीर केला. 24.24% विद्यार्थी उत्तीर्ण. गोरेगाव ते मालाड दरम्यान वाहतूक कोंडीचा तिढा सुटणार. मुंबई महापालिकेकडून एसव्ही रोडच्या रुंदीकरणाचं काम हाती. मुंबई महापालिकेकडून सलग 13 आठवड्यांपासून सखोल स्वच्छता मोहीम सुरू. मागील आठवड्यामध्ये झोपडपट्ट्यांमधून 2,500 मेट्रिक टन कचऱ्याचं संकलन. निवासी डॉक्टरांचा प्रलंबित मागण्यांसाठी सुरू असलेला संप कायम. आपत्कालीन सेवा सुरू तर तातडीच्या नसलेल्या शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्या. माडातील प्रकल्प वेळेमध्ये पूर्ण करणाऱ्या विकासकांना कंत्राटदारांना बक्षीस द्या आणि प्रकल्प वेळेमध्ये पूर्ण न करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे म्हणाला निर्देश. पिंपरी चिंचवड शहरामध्ये थकबाकीदारांचे नावं जाहीर होणार. 1 लाखांपेक्षा जास्त थकबाकी असणाऱ्यांची नावं वर्तमानपत्रासह विविध सोशल मीडियावर जाहीर करण्याचा पालिकेचा निर्णय. पुण्याच्या भोरमधील किल्ले रोहिडेश्वरावर वाघजाई माता मंदिरामध्ये माघी यात्रा उत्साहात साजरी. किल्ल्यावरील पायवाटेनं पारंपरिक वाद्यांच्या तालावर काढली काठी पालखीची मिरवणूक. परभणीमध्ये गुरु रविदास महाराजांच्या जयंतीनिमित्त भव्य मिरवणूक. मिरवणुकीमध्ये मोठ्या संख्येनं चर्मकार बांधव सहभागी. साताऱ्याच्या कराडामधील मसूर इथे 19 कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचं भूमिपूजन. माजी सहकार मंत्री आमदार बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न. परभणी जिल्ह्यामधील बाजार समित्या उद्या बंद राहणार. महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन अधिनियम 1963 मधील प्रस्तावित बदलाविरोधात बंदचा निर्णय. बुलडाण्यातील संग्रामपूर तालुक्यामध्ये देशी बनावटीच्या 6 पिस्टल जप्त. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची कारवाई. एका आरोपीला ठोकल्या बेड्या. गुगलच्या जीमेल समोर इलॉन मस्क यांचं मोठं आव्हान. लवकरच एक्समेल सेवा सुरू करण्याची घोषणा. अमेरिकेमध्ये 4 जून 2024 पासून गुगल पे ॲप बंद होणार. पीअर टू पीअर पेमेंट सेवाही बंद होणार. गुगल पेचा अनुभव आणखी सुलभ करण्यासाठी गुगलची मोठी घोषणा.